आल्याशिवाय राहणार नाही। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। उशीर झाला। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। परिवर्तन विकास आघाडीचं, परिवर्तन विकास आघाडीचं। अरे दर्शन कशाला परिवर्तन विकास आघाडीचा, परिवर्तन विकास आघाडीचा। अरे कोण म्हणता आज आम्ही वेणगाव जिल्हा परिषद वार्डचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही आमच्या समजाई मातेच्या मंदिरामध्ये अति उत्साहाने प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज प्रचार नारळ फोडला। अनेक नेतेगण आज आमच्या या प्रचाराच्यासाठी उपस्थित होते। या गणामध्ये वेणगाव गणामध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या सौभाग्यवती उमेदवार उषा अंकुश टोंबरे या एक आदिवासी समाजाच्या उमेदवार आहेत। अत्यंत गरीब कुटुंबातल्या उमेदवार आहेत आणि शिक्षित उमेदवार आहेत। ते 12वीपर्यंत ते शिक्षण झालेलं आहे। आणि दुसऱ्या पंचायत समितीचे उमेदवार आमच्या नमिताताई सुधाकर घारे या जनतेने दिलेल्या उमेदवार आहेत। आणि त्यांचा आज प्रचार आम्ही सुरुवात केलेला आहे। आज प्रचाराची सुरुवात आम्ही आज शिरशे गावापासून तर पूर्ण आमच्या या पंचायती गणामध्ये आम्ही प्रचाराचा प्रचंड कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये अति उत्साहामध्ये कार्यकर्ते आहेत। आणि येणारी ही जिल्हा परिषदची आमची ही उमेदवारी जी सीट आहे आणि पंचायत समितीची जी सीट आहे आणि पलीकडे जे वेणगाव पंचायत गणामध्ये आमच्या ठाकरेताई या सुद्धा मशाल या चिन्हावर लढत आहेत। आणि अशी आमची मशाल आणि घड्याळ या दोन निशाणी या आमच्या जिल्हा परिषद वार्डामध्ये आहेत। आणि आम्ही एक परिवर्तन विकास आघाडी अशी स्थापन करून एक आपल्या या भागाचं परिवर्तन करावा यासाठी जनतेने ठरवलेलं आहे। यासाठी आम्ही परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे। आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आमचे जिल्हा परिषदेच्या उमेदवार पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार निवडून याची अशी आम्हाला खात्री आहे। मोठे वेणगाव जिल्हा परिषद वार्डचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही समजाई माता मंदिर सांगवी येथे नारळ वाढून केलेला आहे। आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार उषाताई अंकुश टोंबरे ह्या आहेत। त्यांनाही तशा त्या 2 वेळा कोंदुळे ग्रामपंचायतीमध्ये निवडून गेलेल्या आहेत। 2 वेळा त्या उपसरपंच आहेत। त्यांनाही प्रशासकीय अनुभव आहे। त्याचप्रमाणे आमच्या नमिताताई घारे या पंचायत समिती बीड बुद्रुक या गणातून उभ्या आहेत। त्यासुद्धा कांडपे ग्रामपंचायतीच्या 5 वर्षे सरपंच होत्या। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ग्रामपंचायतीचं काम करत असताना या परिसरामध्ये या बीड गणामध्ये त्यांनी महिलांचं संघटन चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे। आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना उमेदवार दिलेले आहे। पुढे त्यांचे पती सुधाकर घारे हे जरी राजकारणामध्ये मोठे व्यक्तिमत्व जरी असलं व त्यांचे धीर मधुकर घारे हे सुद्धा 10 वर्षे सरपंच होते। आप्पा गेले 30 वर्ष सरपंच आहेत। पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन मी सांगतो की नमिताताईंनी त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व स्वतःचं एक व्यक्तिमत्व या विभागामध्ये तयार केल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांच्या मुखातून त्यांची उमेदवारी जाहीर झाली। आणि अशा पद्धतीने आज त्यांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेल की या रायगड जिल्हा परिषदमध्ये
सर्वात जास्त मताने कुठली जर सीट निवडून येणार असेल ती या वेणगाव जिल्हा परिषद वार्डची सीट निवडून येणार आहे आणि या बीड बुद्रुकमधून सर्वात जास्त लीड घेऊन नमिताताई निवडून येणार आहेत. त्याचबरोबर आमच्या पलीकडे उबाटा गटाचे आमची जी युती आहे परिवर्तन आघाडीचे त्यांची चित्राताई ठाकरे त्या मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये अल्पशा मताने त्यांचा पराभव झालेला होता, परंतु त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आम्ही पुन्हा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवार दिलेले आहे आणि यावेळेस आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून आणू असा आम्ही 100% तुम्हाला विश्वास देतो. तिन्ही उमेदवार आमची जास्तीत जास्त मते निवडून येतील असे मी अपेक्षा करतो.